हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर अशी बोटनेकमध्ये आपल्याला ब्लाऊजची डिझाईन बनवायची आहे. बघा, उंची आपली तयार 14 आहे. आपल्याला इथं मार्जिन 1 इंच 15 घ्यायचे आहे. छातीची घडी आपली 11ची आहे. बघा, इथं बोटनेक आहे 7 इंच. मी शोल्डर घेतलेले आहे 6.5 इंच. मुंडा घेतलेला आहे आणि एक बॉक्स तयार करून घेणार आहे. बघू शकताय, बोटनेकच आहे पण पाठीमाग आपल्याला नॉट ठेवून आय होक बॅकलाच करायचे आहेत. बघा, इथून आत 1 इंच घ्यायचा आणि अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची. इथे 4 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि 3.5 इंच गळा घेऊन एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि असा गोल गळा इथं आकार देऊन घेणार आहे. बघा, इथं सुद्धा बोटनेकला आपल्याला मुंड्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. आता टोटल आपला पूर्ण गळा किती आहे? 10.5 किंवा 10 इंच तुमचा किती असेल तो बघा. आणि इथं ना मी अशी त्रिकोण डिझाईन तयार करणार आहे. बघा, आणि असा बघा, इथं 3.5 ते 3.25 आपल्याला रुंदी ठेवायची, ह्याच्यापेक्षा जास्त ठेवायची नाही. बघा, असं त्रिकोण तुम्ही आखून घेतलेला आहे. तसाच व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करायचं आहे. बघा, बघू शकताय तुम्ही. आणि हा वरचा गोल आकार जसा व्यवस्थित आहे तसा गोल कटिंग करायचा आहे. बघा, मुंड्याला पण आकार देऊन घ्यायचा आहे. किती सुंदर असा आपला आकार तयार झालेला आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, मेन फॅब्रिक सवयचं ठेवलं, त्याच्या अस्तर उलटं ठेवून अगोदर असा वरचा हा गोलगळा स्टिच करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित. फक्त डाव्या हाताने आपल्याला कपडा सरकवायचा आहे. बघा, आता जो आपण आत घेतलेला आहे आकार दिलेला आहे ना, त्या आकारवरती आता आपल्याला स्टिच करायचं आहे. बघा, फक्त 1.5 इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला गळा पकडलेला आहे. बघा, जिथं कोपरा आलेला आहे कोपऱ्यात सुई खाली ठेवायची आणि कपडा फिरवायचा आणि टीप मार. बघा, इथं कोपऱ्यात सुई खाली ठेवली, कपडा फिरवला आणि टीप मारली. अशा पद्धतीने स्टिच करायचं, म्हणजे अगदी व्यवस्थित आपले कॉर्नर निघतात. बघा, आता जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. कुठेही अस्तर कट होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला पूर्ण मेन फॅब्रिक व्यवस्थित अस्तरच्या लेवलला कट करून संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने बघा, अस्तर अगदी व्यवस्थित असा आतल्या बाजूला फोल्ड करून मी जे कोपरे आहेत ते सुईच्या साहाय्याने व्यवस्थित असे काढून घेतलेले आहेत. बघा, दोन्ही बाजूचे. आणि अगदी काठावरून व्यवस्थित अशी आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. बघा, इथं सुई खाली घातली, कपडा फिरवला आणि टीप मारली. बघा, इथं पण कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवून घेतला आणि परत टीप मारायची आहे. अगदी काठावरून आपल्याला दाबटीप घ्यायची आहे. अशाच पद्धतीने संपूर्ण गळ्याची मी दाबटीप मारून घेणार आहे. बघू शकता, जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे. बघा, गळा खूप सुंदर आलेला आहे. मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं व्यवस्थित जोडून घेऊन मेन फॅब्रिक व्यवस्थित असं कटिंग करून घेतलेलं आहे. 4.5 इंच उंचीची व अर्धा इंचची रुंदीची टक्स पाटीतल्या मारून घेतलेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही. बघा, गळ्याचं फिनिशिंग बघू शकताय. खूप सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे. गळ्याचं फिनिशिंग बघू शकताय. आता बघा, आपल्याला इथं मी आय हुक पट्टी बॅकला करणार आहे. तिथं व्यवस्थित असं मी कटिंग करून घेते. डाव्या साईडला आपली हुकची पट्टी व उजव्या साईडला लूकची पट्टी मी तयार करून घेणार आहे. इथं मी डिटेल असं दाखवलेलं नाही आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी डिटेल दाखवलेलं नाही. पण बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये हुक लूक पट्टी कशी करायची मी दाखवलेलं आहे. बघा, ही डबल फोल्ड करून पट्टी ही मी काजपट्टी म्हणजे हुकची पट्टी मी इथं
लावून घेत आहे. बघा सवचा भाग ठेवलेला आहे, त्याच्या उलटे अस्तर ठेवून असं थोडीशी दुमड मारून टीप मारून घ्यायची आहे. बघा दोन्ही साईडच्या अशाच व्यवस्थित मी आयोगपट्टी तयार करून घेतलेली आहे. बघू शकता आपलं फिनिशिंग खूप सुंदर आहे. बघा आता इथं 2 इंचाचा एक चौकोन तुकडा किंवा 2.5 इंचाचा चौकोन तुकडा अशी तुम्हाला हवे असेल किंवा 3 इंच तुम्हाला जितकं हवे असेल तितकं व्यवस्थित असं चौकोन तुकडा कट करून घ्यायचे. मी अंदाजेच कट करून घेतलेला आहे. बघा अशी त्रिकोणी त्याची घडी घालायची. बघा त्रिकोण तयार करायचा आणि एक टीप मारून घेतलेली आहे. जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा. बघा आणि हे आता आतल्या बरोबर मध्य सेंटरला असं दुमड मारून बघा ते एकीकडनं हे इकडं मध्य सेंटरला अशी दुमड मारून घ्यायची आणि परत एक टीप मारून घ्यायची आहे. असेच मी जवळजवळ 12 त्रिकोण तयार करून घेतलेले आहेत. बघू शकताय तुम्ही व्यवस्थित एक्स्ट्राचा कपडा कट करून व्यवस्थित आपल्याला घ्यायचा आहे. तर आता ते कसे आणि कुठे लावायचे दाखवते. बघा असे व्यवस्थित इथं आपल्याला थोडासा गॅप सोडत सगळे व्यवस्थित अटॅच करून घ्यायचे. टोटल पूर्ण मुंड्यापर्यंत आपल्याला असे लावून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूला. बघा अशा पद्धतीने सगळे व्यवस्थित आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत. बघू शकता मी असेच सगळे व्यवस्थित अटॅच करून घेतलेले आहेत. आता इथं आपल्याला वरच्या बाजूला ना लेस लावायची. मी लेस पोपटी कलर आणि गोल्डन कलरची घेतलेली आहे आणि ही थोडीशी ब्रॉड लेस आहे. ही ह्याच्यावरती मी गोल्डन कलरची लावणार आहे. अगोदर लेस वरच्या साईडनं व्यवस्थित अशी आपल्याला लावून घ्यायची आहे. बघा लेस ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता. फक्त त्या आपल्या डिझाईनवरती लावली तरीही चालेल, वरच्या साईडला नाही लावली तरीही चालेल, पण ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येण्यासाठी आपल्याला लेस लावणं गरजेचं आहे. बघ पूर्ण कोपऱ्याकडून अगोदर टीप मारून घ्यायची. टीप मारल्यानंतर कपडा बाहेर काढायचा, थोडीशी लेस बरोबर कोपऱ्यात ॲडजस्ट करून आपल्याला फोल्ड करायची आणि परत टीप मारायची. म्हणजे काय होईल ना, अगदी छान असा आपला लेस लावूनसुद्धा कोपरा तयार होईल. अशाच पद्धतीने आपल्याला लावून घ्यायची आहे. बघा आता ही जी लेस आहे ना ती इथं आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. बघा अगदी काठावरून इथे मी डबल टीप टाकून घेणार आहे. अगोदर काठाची टीप मी मारून घेते, मग वरच्या साईडने व्यवस्थित अशी आपली टीप मारून घ्यायची. म्हणजे जी आपली डिझाईन आहे ती आपली कवर होऊन जाईल. बघा दोन्ही साईडची व्यवस्थित डबल टीप मी मारून घेतलेली आहे. बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. आणि जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे आहेत. बघू शकता ह्या त्रिकोण डिझाईनवरती तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एक गोल्डन कलरचा मणी लावला तरीही चालेल, पण मी अशी सिंपल डिझाईन ठेवणार आहे. बघा तो पार्टसुद्धा मी असाच व्यवस्थित तयार करून घेणार आहे. धागे ज्या त्या वेळेला कट करायचे म्हणजे खूप सुंदर असं आपलं फिनिशिंग येतं. बघू शकताय तुम्ही दुसरा पार्टसुद्धा मी सुंदर असा तयार करून घेतलेला आहे. बघू शकता खूप सुंदर अशी आईलूक पट्टीसुद्धा आपली तयार झालेली आहे. आणि सुंदर असं नॉर्मल सिंपल लटकन मी डिझाईनचं तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता. आणि अशाच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.